पैठण तालुक्यात एमआयडीसी पोलिसांची मोठी आणि धडाकेबाज कारवाई. तब्बल 500 किलो मांस जप्त करत 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. दिनांक 20 मार्च 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की बलानगर परिसरात गोवंश जनावराची कत्तल करून मांस विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून छापा टाकला. या कारवाई दरम्यान तब्बल 500 किलो मांस जप्त करण्यात आले. तसेच मांस कापण्यासाठी लागणारे साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. एकूण सुमारे 1,70,850 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी गणी सांडू शेख, महमूद सत्तार शेख, मुजाहिया गणी शेख आणि मुस्तकीम गणी शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप, पोलीस हवालदार दिनेश दाभाडे, पोलीस हवालदार करतार सिंग, सिंगल पोलीस नाईक ज्ञानेश्वर भवर, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश रहाटवाड यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी.